नमस्कार मंडळी, नमस्कार. मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या, धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. मंडळी, आज आहे 14 एप्रिल, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. समाजातील सर्व घटकांना समानतेची वागणूक मिळावी, प्रत्येकाला समान हक्क मिळावे, यासाठी त्यांनी लढा दिला. आपला समाज सुसंस्कृत आणि सर्वसमावेशक करण्यात सगळ्यात मोठा वाटा कोणाचा असेल तर ते आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. क्रांतिकारकांनी आपल्या देशाला इंग्रजांच्या जाचापासून वाचवले, तर बाबासाहेबांच्या कार्यामुळे आपण आपल्याच देशातील भेदभावाच्या जाचापासून स्वतंत्र झालो. बाबासाहेबांचं मानवतेच्या इतिहासात खूप महत्त्वाचं असं योगदान आहे. त्यांच्या स्मृतींना वंदन करूया आणि त्यांचे विचार आपल्यात रुजवण्याचा प्रयत्न करूया. जय भीम. म्हणजे हे आता वळूया आजच्या आपल्या या भागाकडे. तेव्हा आपल्या पहिल्या खेळासाठी कोणकोणतेही सहभागी होणार आहेत त्यांनी पटापटा इथे यायचंय. या. आणि आपल्या या पहिल्या खेळामध्ये 10 ताई सहभागी झालेल्या आहे. काय झालं ताई, एवढं टेन्शन काय आहे? अरे बापरे, लाजली की काय? म्हणजे काय? हा, बरं ताई, तुझं नाव सांग बरं. दर्शना आकाश देवी. काय एवढं का टेन्शन आहे? भीती वाटते गेम खेळायची. गेम खेळायची भीती वाटते? अशी पहिली ताई मी बघितली तिला गेम खेळायची भीती वाटते. ताई, तुझं नाव सांग बरं. प्रियांका मधुकर राठोड. प्रियांका ताई, माहेर कुठलं? इथलंच अंबरनाथ. इथलंच अंबरनाथ. आणि सासर? सोलापूर. सासर सोलापूरची. हो. सोलापूर आणि अंबरनाथ कसा काय झाला हा प्रवास? नातेवाईकलेच आहेत. नातेवाईकलेच आहेत. जवळचे आहेत. जवळचे आहे. माझ्या आत्याचा मुलगा. जेव्हा स्थळ आलं तेव्हा असं मनात आलं, अगं बाई, आत्याचाच मुलगा आहे. हो ना, आलो. मग काय नाही, जमलं सगळं. किती वर्ष झाली? 9. 9 वर्ष झालेली आहे. हो हो, अजिबात वाटत नाही 9 वर्ष झालेली आहेत. 2 मुलं पण आहेत. 2 मुलं पण आहेत. हो. खरं सांगू ताई, हा. तुझ्याकडे बघून ना असं अजिबात वाटत नाही 9 वर्ष झाले. असं वाटतं कालच लग्न झाले आणि आली आहे तू इथे. त्यांचं प्रेम आहे ना एवढं. अरे बापरे, त्यांचं प्रेम आहे ना तेवढं. हो हो, क्या बात आहे. पण ताई, असंच प्रेम भाऊजींचं तुझ्यावरती आयुष्यभर राहो, हीच या भावाकडनं प्रार्थना आहे आणि शुभेच्छा आहेत तुला. व्हेरी गुड. आणि सगळ्यात ताई असं छान आनंदात राहा मस्तपैकी. ओके, हा खेळायचं आपण सुरू करूया पहिल्या खेळाला. ओके. खूप गाणी माझ्याकडे बघा, खूप गाणी माझ्याकडे बघा. खेळाचं नाव काय? फुगा आणि माझ्याकडेच बघा. फुगा आणि माझ्याकडेच बघा. फुगा आणि माझ्याकडेच बघा. चिक 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 चिक. काय केलंस तू हे नक्की? मलाच माहित नाही. झिंग चिक चाक चिक चिक चाय. हा, रेडी. जिंग चिक चॅक चिक जिंग चिक चिक. व्हेरी गुड, व्हेरी गुड. हा, खेळाचं नाव कळलेलं आहे तुम्हाला. आता ह्या 10 ताईंमधून सुद्धा आपण 5-5 ताईंचे 2 संघ करणार आहोत. ओके, 5 ताई इथे अशा उभ्या असणार आहेत आणि तुमच्या समोर 3 फुगे असणार आहेत. संगीत सुरू होणार आहे. त्या संगीतावरती तुम्हा ताईंना जागेवरतीच नृत्य करायचंय आणि स्वतःभोवती गोल 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 फिरायचंय. हा, आणि एका क्षणी संगीत थांबेल. संगीत जसं थांबेल तसं जाऊन ते फुगे फोडायचे. तर आता पाचीताई, ओके, म्युझिक प्लीज. जागेवरती नृत्य करायचंय. जागेवरती. मागे मागे ताई, मागे. हा, हा 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 हा, व्हेरी गुड, व्हेरी गुड. हा, त्यांना स्पर्श करायचा नाही, स्पर्श करायचा नाही. हा, मागे मागे, पुढे 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 पुढे. ही तिथं कुठं चालले? मंडळी, तुम्हाला सांगतो, निर्णय तुमच्या समोर आहे. 1, 2 आणि 3 ह्या 3 ताई गेलेल्या आहेत आपल्या पुढच्या खेळाकडे. आणि अरे देवा, तूच बाद झालीस. काय झालं? कशी काय बाद झालीस तू?
काय समजलंच नाही बांधल्यावरती. बांधल्यावरती कळलंच नाही. गोल गोल फिरल्यानंतर काय झालं? गोल गोल फिरलेलं तर कुठे आहे काय माहिती. कुठे काय माहिती म्हणजे काय कुठे काय माहिती काय? हाच तर खेळ आहे. हा तू तू तर मागे गेली होतीस तिथे. उगे पुढे तू तिथं मागे. हरकत नाही ते, पण तू बाद झालेली आहेस. पण सन मराठी वाहिनीकडून तुला भेटवस्तू आहे. रेडी आहेत? ओके रेडी आहेत ना? आवाज येऊ दे ना. रेडी आहेत ना? हो. ओके आणि म्युझिक प्लीज. पट पटापट लक्ष्मी जी घर के अंदर प्रसन्न होके अंदर आएंगी घर गोल गोल के फिरायचंय ताई, गोल गोल फिरायचंय. हा. पट पटापट लक्ष्मी जी घर के अंदर प्रसन्न होके अंदर आएंगी घर के पटापट नाचतो सगळं विसरून पोरी तुला दिसतंय काही ना? पट्टीला हात लावायचा नाही. गोल गोल फिरायचंय. पुढे कुठे चालली आहे? जागेवरतीच नाच. हा 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 संगीत थांबलंय. हा पुढायचंय, फुगा पुढायचंय. पुढे 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 पुढे. बस खाली. हा आणि ह्या दोन ताई बाद झालेल्या आहे. पण तुम्हाला नाराज करणार नाही आम्ही. सन मराठीकडून तुम्हाला गिफ्ट आहे. आणि तीन ताई गेलेल्या आहेत पुढच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि साई ताईंचं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन की तुम्ही या दुसऱ्या खेळामध्ये आलेल्या आहात. ताई काय काय माहेरकडून घेऊन आलीस? मी जास्ती काय नाही आणलं. काय आणलं नाही? नाही, कारण माझ्या सासरच्या लोकांनी काय घेतलं नाही माझ्या आई बापाकडून. काहीच घेतलं नाही. नाही. क्या बात आहे. सगळं सासरी हा. सगळं. मग मायक्रोवेव्ह आहे? नाही. सगळ्याची उत्तरं नाही. हा नाही. ओके बाबा खेळूया आपण. सुरुवात करूया. अत्यंत गोड असा खेळ आहे. सुंदर खेळ आहे. हा खूप असा रोमॅन्टिक खेळ आहे. हा तो खेळाचं नाव असं आहे फुंकर प्रेमाची. हे खेळाचं नाव आहे. हा खेळाचं नाव काय ताई? फुंकर प्रेमाची. प्रेमाची. आणि नंतर कसं केलं मी? हा 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 ताई. हा होऊन जाऊ दे. हा समोर भाऊजी उभे आहेत. हा रेडी. हा रेडी. हा फुंकर प्रेमाची. एक मिनिट कसं केलं आधी? हा हा रेडी. फुंकर प्रेमाची. हा रेडी. हा आधी हे बरं केलंस. हा ओके हरकत नाही. खेळाचं नाव कळलेलं आहे तुम्हाला. हा तर आता हा खेळ कसा खेळायचा तुम्हाला मी सांगतो. तुम्ही बघतायत की डिश आहे तुमच्यासमोर आणि त्यामध्ये पीठ आहे आणि पिठाच्या आतमध्ये एक नाणं आहे. मी 1 2 3 म्हटल्यानंतर दोन्ही हात मागे आणि फुंकर मारायची. नाणं दिसेपर्यंत फुंकर मारायची. एकदा का नाणं दिसलं की ते नाणं असं तोंडात धरायचे आणि हात वरती करायचे. म्हणजे आम्हाला कळेल पहिली ताई कुठली, दुसरी कुठली आणि तिसरी कुठली. 1 2 3. हा माने फुंकर मारशील. हा पीठ पुसायचं नाहीये चेहऱ्यावरचं. चेहऱ्यावरचं पीठ पुसायचं नाहीये. हा एवढ्या प्रेमाने करशील तर उद्यापर्यंत पण येणार नाही नाणं. हा हा हात वरती करायचे. व्हेरी गुड. हा शाबाश शाबाश शाबाश. हा हात वरती करायचे. हा व्हेरी गुड. हा 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 समोर बघा. जरा चेहरे दिसू दे अख्ख्या महाराष्ट्राला. हा आपल्या या खेळासाठी जो काय मेकअप करून आल्या त्या सगळ्या जणी. ओके बघू दे मला जरा. हिच्या तर काहीच नाहीये.
हा फक्त केस सफेद झालेले आहे. ओके, फक्त सफेद दाढी आलेली आहे. ओके, आणि आता हा ही ताई बघू दे मला. ए! ओके, हरकत नाही, बघू दे. ओके, अरे बाप रे, हे काय आहे हा? नाणं दिसलं नाही तर पूर्ण पिठामध्ये घुसली ही ताई. तिन्ही ताई गेलेत आपल्या शेवटच्या खेळाकडे, पण ज्या ताई बाद झालेल्या आहेत त्यांना नाराज करणार नाही. सन मराठीकडून बक्षीस आहे. मंडळी, पत्र मनातल्या या भागामध्ये आपण नेहमी ताईंना विनंती करत असतो की तुम्ही तुमच्या भावना त्या व्यक्तींपर्यंत पोचवा जी व्यक्ती तुमच्या आयुष्यामध्ये फार महत्त्वाची आहे. आजच्या या भागामध्ये मी सुद्धा एक पत्र लिहिलं आहे. माझ्या मनातल्या भावना मला त्या व्यक्तीपर्यंत पोचवायचे, ते मी पत्र इथे आज वाचणार आहे. आदरणीय बाबासाहेब, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा या विचारांनी तुम्ही आम्हाला प्रेरित केलं. आमच्या हक्काची जाणीव करून दिली. समाजातील ज्या रूढी आम्ही नकळत स्वीकारल्या होत्या त्या आमच्या गुलामीचे लक्षण आहेत याची जाणीव तुम्ही आम्हाला करून दिली. कित्येक पिढ्यांनी सोसलेला जाज तुमच्यामुळे कमी झाला. आज अनेकांचे विचार बदलत आहेत. तुमची भाषणे ज्यांनी वाचली आहे, तुमचे विचार समजून घेतले आहेत, त्यांनी माणूस होण्याची सुरुवात केली. भेदाभेद अमंगळ हा विचार रुजत आहे आणि त्यासाठी तुमचे खरंच खूप मनापासून आभार. तुम्ही आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिलात. आपले उपकार आम्ही आजीवन लक्षात ठेवू. शिकू, संघटित होऊ आणि संघर्ष करत राहू. जय भीम. म्हणजे आपण शेवटच्या खेळाकडे जाणार आहोतच आणि बघणार आहोत कोण होणार आहे हुकमाची राणी. पण त्याआधी सुरू करूया पत्र मनातलं या भागाला. या भागामध्ये सुद्धा सगळ्या ताईंना आपण पत्र लिहायला लावली होती त्या व्यक्तींसाठी जी व्यक्ती त्यांच्या आयुष्यामध्ये फार महत्त्वाची आहे. पण त्या पत्रांपैकी 2 पत्रांची आपण निवड केलेली आहे. तेव्हा आधी ह्या ताईंपासून त्यांच्या पत्राचं आपण वाचन करूया. तुझं नाव सांग बरं ताई. दर्शना आकाश दिवे. दर्शना ताई, कोणासाठी पत्र लिहिलंय? आई पप्पांसाठी लिहिलंय. आई बाबांसाठी. त्यांनाच का लिहावं असं वाटलं पत्र? कारण मी त्यांना सोडून आली आहे म्हणून. म्हणजे त्यांच्या विरोधात जाऊन लग्न केले. बोलणं होत नाही? होतं ना, फोनवरती होतं. पप्पांशी नाही होत, आईशी होतं. पण घरी नाही गेले अजून. किती वर्ष झाली? 8 वर्ष झाले. 8 वर्षात माहेर गेलीच नाही. आणि तुझ्या त्या भावना पत्रामध्ये तू लिहिल्यास त्यांच्यापर्यंत पोहोचवायचे तू हा, पत्र वाचू शकतो. आई पप्पा, मी तुमच्या विरोधात जाऊन लग्न केलंय माहीत आहे. पण आज मला तुमची माफी मागायची संधी मिळाली आहे. आज माझ्या लग्नाला 7 वर्ष झाली. मी आपल्या घरी आली नाही याचं मला खूप दुःख आहे. मला माफ करा आई पप्पा. पण मी खरंच तुमची मुलगी सासरी खूप सुखी आहे. माझी इच्छा आहे की तुम्ही माझ्या घरी येऊन बघा की किती खुश आहे मी. सासरी मला आज कळतंय, जेव्हा मला 2 मुलं झाली, मी एक आई झाली. आणि आई वडील होणं एवढं सोपं नाही. मला माहीत आहे की मी तुमचा विश्वास तोडला आहे आणि समाजात तुम्हाला मान खाली घालावी लागेल असं मी काम केलंय. त्याबद्दल मी मनापासून तुमची माफी मागते. पण आई पप्पा, तुमचा आशीर्वाद माझ्यासोबत कायम आहे हे मला माहीत आहे. आज ना उद्या जेव्हा तुमचा राग शांत होईल तेव्हा तुम्ही माझ्या घरी याल अशी माझी इच्छा आहे. ताई, हा भाग जेव्हा आई बाबा बघतील तेव्हा नक्कीच तुझ्या या भावना त्यांच्यापर्यंत पोचतील. आणि मी आशा करतो की ते नक्कीच तुला फोन करतील, तुला घरी बोलवतील. आणि असं झालं तर आम्हाला नक्की कळवायचं. हो, नक्कीच. ठीक आहे, एक छानसा स्माईल दे. ओके, या ताईंची बोलूया. प्रिय पप्पा, आई जरी स्वर्ग असले तरी वडील हे वडील त्याच स्वर्गाचे दार आहेत. माझ्या आयुष्यात तुमचे स्थान
देवारातील देवासारखे आहे. आज जरी तुम्ही प्रत्यक्षात माझ्यासोबत नसाल तरी तुमच्या आठवणी माझ्यासोबत आहेत. तुम्ही दिलेले संस्कार आणि तुमचे प्रेम नेहमीच माझ्या पाठीशी उभे राहील. जेव्हा तुमची आठवण येते तेव्हा नेहमी डोळ्यात पाणी आणि ओठावर एक स्मित असते. तुमचा स्वभाव हे नारळासारखं होतं. बाहेरून कडक आणि आतून अत्यंत मऊ आणि प्रेमळ होतात. तुम्ही स्वतःच्या आवडीनिवडी बाजूला ठेवून कुटुंबाच्या सुखासाठी आयुष्यभर कष्ट केलात. आज तुम्ही आमच्यात नाही आहेत, पण तुमची शिकवलेली शिस्त आणि प्रामाणिकपणे हेच माझे खरे भांडवल आहे. तुमचे प्रेम हे शब्दात व्यक्त करण्या पलीकडचे आहे. तुमची आठवण खूप येते. तुम्ही माझ्या नेहमी हृदयात जिवंत राहाल. तुम्हाला तुमची खूप आठवण येते. तुम्हाला खूप मिस करते. ताई, मनातलं व्यक्त करून कसं वाटतंय आता? छान वाटते, बरं वाटतं. जाऊया आपण शेवटच्या खेळाकडे. हो. मंडळी, जाऊया आपण आपल्या शेवटच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. पत्र मनातलं या भागानंतर आता आपण आलो शेवटच्या खेळाकडे. आता हा खेळ असा आहे की या खेळाचं नाव आहे आळसपूस उचल कापूस. आणि हा खेळ असा आहे की तुमच्यासमोर स्ट्रॉ आहे, प्लॅस्टिकचं भांडे आहे, त्यात कापूस आहेत. ओके, काय करायचं, 1 2 3 म्हटल्यानंतर स्ट्रॉ उचलायचे आणि स्ट्रॉने एक कापूस, एका वेळी एकच कापूस शोषून घ्यायचे. हा असा शोषून घ्यायचा. कसा शोषून घ्यायचा? ओके, हा शोषून घ्यायचा. आणि वेळेची मर्यादा आहे 2 मिनिटाची. 2 मिनिटामध्ये जी ताई जास्तीत जास्त कापूस तुमच्या समोरच्या भांड्यामध्ये नेऊन टाकेल ती असणारी या खेळाची विजेती, त्याच्यानंतरची उपविजेती. ओके, कळलेले आहे नक्की? हा ताई, रेडी आहेत तुम्ही? ओके, चला तर मग सुरू करूया. 1 सेकंड. हा, कापूस इथं टेबलावर ठेवायचा की वाटीमध्ये? वाटीमध्ये. हा, ठीक आहे ना, तुम्ही टेबलावर ठेवलेला नाही, पण ना? माझ्याकडे वाटी नव्हती. हा, ठीक आहे. असं. माझ्याकडे हा, वाटी चालेल. नव्हती म्हणून मी आपल्या इथे ठेवला हा, होता. ठीक आहे, ठीक आहे. भांडायलाच येते माझ्याशी. 1 2 3. शाबास शाबास. हा, पुन्हा यायचे मागे. शाबास, व्हेरी गुड. नाही, पुन्हा त्या भांड्यातच पडला पाहिजे. तो उचलून घेऊन ये ना. भांड्यातच पडला पाहिजे. हा, हा, शाबास. हा, व्हेरी. आणि इथे अशी उभी राहा. हा, व्हेरी गुड. शाबास. हा, होणार. शाबास शाबास. पण काही त्या भांडणांपर्यंत जाशील तर नाही का तू? आणि शेवटची 10 सेकंद. 10 आणि 1. आणि वेळ संपलेली आहे. इकडे आपण आता बघूया, मोजूया आपण. सगळ्यात आधी ताई, तुझं नाव सांग बरं. शीतल कदम. शीतल ताईंचे आपण गोळा केलेले कापूस मोजूया. 1 2 3 10. 10च्या 10. क्या बात आहे, व्हेरी गुड. आणि टीना ताईंनी गोळा केलेले कापूस आपण मोजूया. 1 2 3. व्हेरी गुड, 3 कापूस. आणि जयश्री ताईंनी गोळा केलेले कापूस मोजूया. 1 2 3 4. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. त्याच्यामुळे उपविजेती ठरलेली आहे जयश्री ताई. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. रीना ताई, 3ऱ्या क्रमांकाची विजेती ठरलेली आहेस तू. पण तुला असं वाटतं तू 3ऱ्या क्रमांकाची विजेती झालेली आहेस? हो. तुला असं वाटते? हा. तू किती कापूस गोळा केले होते? 3. आणि ह्या ताईंनी
3 ना 4 हा? 4 कुठे आहेत 4? 1 2 3 4. तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. 3च आहेत ना ते. बघितलं नाही. त्याच्यामुळे याही ताईने 3 कापूस गोळा केलेले आहेत आणि रीना ताईने पण 3 कापूस गोळा केलेले आहेत. दोन्ही ताईंचे टाय झालेले आहेत. त्याच्यामुळे आपण पुन्हा एकदा सासर माहेर हा आपण खेळ घेणार आहोत. त्यामध्ये जी ताई विजेती होईल ती असणार आहे या खेळाची उपविजेती. सासर माहेर, सासर माहेर, सासर माहेर, माहेर. ताई तू बाद झालेली आहेस. त्याच्यामुळे उपविजेती ठरलेली आहे रीना ताई. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि रीना ताई तू उपविजेती ठरलेली आहेस. त्यामुळे सर मराठीकडून मिळतोय खास तुझ्यासाठी हक्काचा माहेरचा आहेर इंडक्शन. ताई अभिनंदन, उपविजेती झालेली आहेस तू. कसं वाटतंय? खूप छान. उपविजेती तरी होईन असं वाटलं होतं? ऍक्च्युली मला विजेतेच होईल मी असं मला वाटलं होतं, पण ठीक आहे, खूप छान वाटतंय. सेकंड तर असं खूप छान अनुभव, खूपच छान. पहिल्यांदाच खेळले होते. बरं, इंडक्शन होतं आधी घरी? हा ऍक्च्युली माझ्याकडे आहे इंजेक्शन. आहे. हे कोणाला देणार आहे? देणार नाही, मी मलाच ठेवणार आहे. ते मी ते होतं माझ्याकडे, पण जस्ट माझ्या भैयाला थोडा सिलेंडरचा प्रॉब्लेम झाला ना, मग तिला मी दिला. तू कुठे थांबणार आहेस मला सांग फक्त, म्हणजे मला पुढे जायला. आणि आजच्या भागाची हुकमाची राणी झालेली आहे शीतल ताई. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. हुकमाची राणी झालीस. त्याच्यामुळे मी सांगितल्याप्रमाणे तुला मिळतोय सन मराठीकडून तुझ्या हक्काचा माहेरचा आहे मायक्रोवेव्ह. एकदा जोरदार टाळ्या. अभिनंदन, अभिनंदन ताई. समोर बघायचंय. व्हेरी गुड. हा ताई, कसं वाटतंय? हुकमाची राणी झालीस. छान वाटते. मायक्रोवेव्ह मिळालाय. हा छान वाटतंय. हो. कोणाला आधी फोन करून सांगणार आहेस? हजबंडला. हजबंडला. हा, काय सांगणार आहेस? मी जिंकली म्हणून. अच्छा, बरं. काय ह्याच्यात काय बनवणार आहेस आधी? त्यांचा आवडीचा पिझ्झा. अच्छा, पिझ्झा आवडतो होता ना? हा. ओके, बरं ठीक आहे. बरं ताई, काय हुकूम सोडशील आज? हुकमाची राणी झालीस. ज्या हाऊसवाईफ आहेत ना त्यांना कमी लेखतात, म्हणजे की काय करू शकत नाही, घरीच असती, काय करते असं वाटतं. पण त्यांना पण थोडंसं रिस्पेक्ट दिली पाहिजे, मला असं वाटतं. त्यांना वाटतं की ही काय करू शकत नाही, घरीच तर असती, काय करती, असं नाही बोललं पाहिजे. नाही नाही, बरोबर आहे. ज्या गृहिणी असतात त्यांना पण तितकाच तोच मान सन्मान द्यायला पाहिजे, हा. कारण त्या सुद्धा तितकंच काम करत असतात. बरोबर आहे ताई. पुन्हा एकदा तुझं खूप खूप अभिनंदन. एक सेल्फी मात्र तुझ्या बरोबर काढणार आहे. काढू ना? हा. सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. मंडळी, शीतलताई ठरली आहे आजची हुकुमाची राणी. आजच्या भागात जसा आनंद उत्साह होता तसाच तो पुढच्याही भागात असणार आहे. त्या भेटूया पुढच्या भागात एका नव्या हुकुमाच्या राणीसोबत, तुमच्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा.